नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे। हा केक मी क्रम कोट करून फ्रीजमध्ये काही तास सेट करून ठेवलेलं होतं, कारण आजची आपली डिझाईन ही थोडी वेगळी आहे आणि त्यानंतर मी फायनल फिनिशिंगसाठी घेतलेले आहे। काय करायचं असतं, फायनल फिनिशिंग झाल्यानंतरच हा केक फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवावा लागतो जेव्हा आपण ही डिझाईन बनवतो। पण मला काही काम असल्यामुळे मी आधी क्रम कोट करून ते फ्रीजमध्ये ठेवलं। त्यानंतर फायनल फिनिशिंग केल्यानंतर ब्रशच्या मदतीने मी ते तिथे डिझाईन करून घेतली आणि साईडने कट करून घेतलं। खूप जास्त भाग मी कट केलेले नाही, खूप कमी भाग मी तिथे कट केलेला आहे। आणि आता आपल्या तुम्ही आयसिंग केलेल्या केकच्या लेयर्स पाहू शकता, एकदम सारख्या आणि क्रीमही सेम क्वांटिटीमध्ये तिथे यूज केलेली आहे। त्यानंतर सर्वात मोठी स्टेप तर आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने सर्वात आधी कडा ह्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याला बोर्डला क्रीम लावून ते केक तिथं ठेवायचं आहे। त्यानंतर मी मागे फिनिशिंग करण्यासाठी पायपिंग बॅगच्या मदतीने त्याला क्रीम लावलेली आहे आणि त्याला पॅलेट नाईफच्या मदतीने फिनिशिंग दिलेली आहे। फिनिशिंग मी खूप काही दिलेली नाही आहे, कारण मी फिनिशिंग म्हणजे त्या डिझाईनला मला तेवढी गरज पडलेली नाही आहे, कारण मी तिथे टेक्स्चर इफेक्ट हा दिलेला आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने मी हळूहळू तिथे टॅप करून केकला टेक्स्चर इफेक्ट हा दिलेला आहे। जेव्हा आपण केक हा दुसऱ्या बोर्डवर शिफ्ट करतो त्याच्या आधी आपल्याला पॅलेट नाईफ हा ओला करून कडा सैल करून घ्यायचे आहेत केकच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला तिथे दुसऱ्या बोर्डवर शिफ्ट करायचे आहे। तर इथे मी डिझाईन केलेली आहे, पॅलेट नाईफच्या मदतीने मी टेक्स्चर इफेक्ट हा केकला दिलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की मी कशा प्रकारे केकला टेक्स्चर इफेक्ट देत आहे। तर त्यानंतर मी टेक्स्चर इफेक्ट देऊन झाल्यानंतर मी साईडला आणि वर दोन्ही साईडला मी टेक्स्चर इफेक्ट दिलेला आहे, कारण साईडच्या कडाही लगेच केक शिफ्ट केल्यामुळे ते थोड्या खळबळ झालेल्या होत्या, त्याच्यामुळे मी साईडला आणि वरही एक टेक्स्चर इफेक्ट देऊन दिलेला आहे आणि समोर मी ब्रशच्या मदतीने डिझाईन केलेली आहे। हळूहळू टॅप करून मी साईडला आणि मागे पण एक इफेक्ट दिलेला आहे। त्यानंतर मी गोल्डन स्प्रेने साईडला गोल्डन कलरचे डॉट दिलेले आहेत, अदामध्ये असे 3 डॉट दिलेले आहेत आणि साईडला पण मी गोल्डन डस्टच्या मदतीने ब्रश केलेला आहे। त्यानंतर मी गोल्डन कलरचे इथे बॉल्स लावलेले आहेत आणि इथे मी एक फ्लावर्स लावलेला आहे, तो फ्लावर आर्टिफिशियल आहे। तर इथे काय झालं, मी 2 फ्लावर्समध्ये खूप कन्फ्यूज होती, एक हा पिंक आणि एक रेड कलरचं होतं। तर तिथे मी हा फ्लावर लावली तर तो मला थोडं म्हणजे आहे ठीक दिसत आहे की नाही असं कन्फ्युजन होतं, म्हणून मी तो पुन्हा फ्लावर काढली आणि तिथे रेड कलरचं लावली। पण रेड कलरचं लावल्यानंतरही मला ते फ्लावर्स आवडलेले नाही, त्याच्यानंतर मी रेड कलरचा फ्लावर काढून थोड्या वेळाने पुन्हा मी तिथे पिंक कलरचं फ्लावर तिथे लावलेलं आहे। तर तुम्ही सांगा की पिंक कलरचं फ्लावर सूट होत होतं की आपलं रेड कलरचं फ्लावर तिथे शोभत होतं। तर तिथे मी दोन्ही साईडला बॉल्स आणि फ्लावर्स लावून घेतलेले आहेत आणि आपल्या केकचा लुक हा असा दिसत आहे। तुम्हाला केकचा लुक कसा वाटला, केकची नवीन रेसिपी कशी वाटली आणि डिझाईन ही तुम्हाला नवीन कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि केक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात। अशाच नवनवीन रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला केकची डिझाईन ही कशी वाटली। तर इथे मी पिंक कलरचा फ्लावर लावलेला आहे, कारण मला रेड कलरचा फ्लावर हा आवडलेला नव्हता। तर पिंक कलरचा फ्लावर जास्त सुंदर दिसत आहे की रेड कलरचं फ्लावर दिसत होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिझाईन लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली।